पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 7218743131 आणि 7218171221। 3 आठवड्यापूर्वी बेपत्ता झालेल्या एका महिलेचा मृतदेह ओढ्यात सापडल्यानं कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यासह कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे। गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील सुनीता संजय केसरकर वय वर्ष 40 यांचा शीर नसलेला मृतदेह महागाव ओढ्यात सापडल्यानं हत्येचा संशय वाढलाय। 3 आठवड्यापूर्वी बेपत्ता झालेल्या सुनीता यांचा मृतदेह काल बुधवारी 24 दिवसांनी आढळला असून घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तीव्र तपास सुरू केलाय। या अमानुष घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण आहे। 18 जानेवारी रविवारी सायंकाळी 5:30 वाजता बाजारला जातो असं सांगून सुनीता घराबाहेर पडल्या होत्या। ऊसतोडणी मजूर संजय केसरकर यांच्या पत्नी असलेल्या सुनीता बांधकाम मजुरी करत होत्या। रात्री पुन्हा न परतल्यानं मुलगा लक्ष्मीकांतनं गडहिंग्लज पोलिसात बेपत्ता तक्रार नोंदवली। नातेवाईकांनी सुनीता यांच्या मोबाईलवर संपर्क साधला परंतु प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांची चिंता वाढली। यातच महागाव मासेवाडी रस्त्यावरील घंटीचा झरा या ओढ्यात शीर नसलेला मृतदेह वाहून आल्याचं ग्रामस्थांना दिसलं। या मृतदेहाचे शीर नव्हते, तसंच उजव्या पायाची हाडे देखील दिसू लागली होती असं भीतीदायक दृश्य होतं। महागाव पोलीस पाटील प्रदीप कांबळे यांच्या सांगण्यावरून गडहिंग्लज पोलिसांना याबाबत माहिती मिळाली। या घटनेची नोंद झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नाईक, महिला पोलीस कॉन्स्टेबल अंजली पाटील आणि फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी तपासणी केली। आजूबाजूला परिसर आणि मृतदेहाची चप्पल, साडी, बांगड्या, हातात बांधलेला काळा दोरा यावरून तो मृतदेह सुनीता यांचा असल्याची ओळख पटली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।